खांबावर चढून भूते नाचण्याचे ठिकाण म्हणजे गाणगापूर आणि याच गाणगापुरामधील श्री दत्तगुरूंच्या मंदिराचे संपूर्ण चित्रीकरण आणि दत्तगुरूंचे लाईव्ह दर्शन तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। जय शिवराय मंडळींनो, तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलेलो आहोत कर्नाटकमधील गुलबर्गा जिल्ह्यातील अफजलपूर तालुक्यातील गाणगापूर प्रसिद्ध असणारं दत्ताचं देवस्थान म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील लोकांचं एक श्रद्धास्थान भक्तिस्थान असलेलं गाणगापूर या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत। आता आपण संपूर्ण गाणगापूर मंदिराचे चित्रीकरण आपल्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पार्किंगमध्ये गाडी पार्क करून आता मंदिराकडे निघालेलो आहोत दर्शन घेण्यासाठी। तर पहा, भरपूर असे गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते। म्हणजे गाड्या लावायला या ठिकाणी जागासुद्धा आता शिल्लक राहिलेली नाही। इतके भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। आपल्या सोबत आज आहेत शुभम दादा आणि स्वप्नील दादा, हे आपल्या पुढे चाललेले आहेत। तर हे दोघं पण IT क्षेत्रातील आपले मित्र आहेत आणि आज यांना यासाठी इकडे आणलंय कारण की दत्त महाराजांकडे जर काही साकडं मागितलं तर ते पूर्ण होतं। हे दोघांचं पण अजून लग्न झालेलं नाही आहे, अनमॅरिड आहेत। तर त्यासाठी खास यांना आज इकडे आपण घेऊन आलेलो आहोत। तर पाहूया, दत्त महाराजांच्या आशीर्वादाने लवकरच तुम्हाला यांची लग्नपत्रिका ही पाहायला भेटेल। तर चला मंडळींनो, जाऊया आपण पुढे। आणि हां मित्रांनो, अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। श्री दत्त गुरु मंदिर गाणगापूर म्हणजेच लाखो करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे ठिकाण होय। या ठिकाणी भक्तांनी मनातील इच्छा बोलून दाखवली तर ती पूर्ण होते, असं देखील या देवस्थानचं महत्त्व या ठिकाणी सांगितलं जातं। तसेच भूतबाधित व्यक्तींना या मंदिरात आणल्यानंतर त्यांची भूतबाधेतून मुक्तता होते, असं देखील सर्व भक्त भाविकांची या मंदिराविषयी श्रद्धा आहे। मंदिराजवळ येऊन पोचल्यानंतर दर्शनासाठी ज्या ठिकाणावरून लाईन लावली जाते त्या दरवाजातून आतमध्ये आपण आता प्रवेश करून दर्शनासाठी लाईनीमध्ये उभे राहणार आहोत आणि दत्तगुरूंचे दर्शन या ठिकाणी घेणार आहोत। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत गाणगापूर येथील दत्त मंदिर या ठिकाणी। तर आता आपण दर्शन रांगेमध्ये लाईन लावलेली आहे। या ठिकाणी भरपूर अशी गर्दी आपल्याला पाहायला भेटते। साधारणतः आमचं दर्शन व्हायला अजून 2 ते 3 तास जातील। आपण तेवढ्या वेळ आम्ही ह्या लाईनमध्ये उभे राहणार आहेत आणि लाईनमधून दर्शन घेणार आहे। तर आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बाकीचं सर्व परिसर दाखवणार आहे। सोबत शुभम दादाही आहे, मागे स्वप्नील दादा इकडं आहेत। दर्शन रांगेमधूनच आपल्याला दत्त मंदिराचे सुंदर असं शिखर या ठिकाणी पाहायला भेटतं आणि या शिखरावरती आपल्याला विविध देवीदेवतांच्या मूर्त्या देखील काढलेल्या पाहायला भेटतात। आत्ता आपण मंदिराच्या गर्भगृहाच्या जवळ येऊन पोचलेलो आहोत। तर लवकरच तुम्हाला दत्तगुरूंचे दर्शन या व्हिडिओमध्ये घेता येणार आहे। दर्शन घेऊन झाल्यानंतर मंदिराच्या सभामंडपात आल्यानंतर आपल्याला हे शेकडो वर्ष जुने पिंपळाचे झाड या ठिकाणी पाहायला भेटते।
दर्शन झाल्यानंतर असे समजले की या ठिकाणी सायंकाळी 7:30 वाजता दत्तगुरूंची आरती होते। त्या आरतीसाठी हजारो भाविक या ठिकाणी आपल्याला सभामंडपात थांबलेले दिसत आहे। तसेच या आरतीचे एक विशेष महत्त्व असे की ज्या व्यक्तींना भूतबाधा झालेल्या आहेत अशा सर्व व्यक्ती आरती चालू झाल्यानंतर या मंदिरामध्ये समोर असलेल्या खांबावरती चढून नाचत असतात आणि हे एक वैशिष्ट्य पाहण्यासाठी देखील बरेच भाविक लोक या ठिकाणी मुद्दामून थांबलेले असतात, कारण की या मंदिरामध्ये आल्यानंतर भूतबाधित व्यक्तींना या त्रासापासून मुक्ती मिळते अशी सर्व भाविकांची या ठिकाणी श्रद्धा आहे। म्हणून हा प्रकार पाहण्यासाठी हजारोनी भाविक ह्या आरतीसाठी उपस्थित असतात। तर आता आपण पाहणार आहोत मंदिराच्या शिखराचा बाह्य भाग आणि मुख्य प्रवेशद्वार। तर मंदिराच्या शिखरावरती अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपल्याला नक्षीकाम केलेले या ठिकाणी पाहायला भेटतं आणि रात्रीचा वेळ असल्यामुळे हे शिखर आपल्याला अतिशय सुंदर असं ह्या लाईटीमध्ये दिसत आहे। तर आपण मित्रांनो पाहू शकता की दत्त मंदिराच्या शिखरावरती अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला विविध मूर्ती कोरलेल्या या ठिकाणी पाहायला भेटतात। तर मित्रांनो, तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला सांगायला विसरू नका। तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी। तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय।